पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी आपल्या 40 मिनिटांच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यावर प्रकाश टाकला। यावेळी त्यांनी स्थापनेपासून संघाने देश आणि समाजाच्या रक्षणाचे कसे कार्य केले, भारतीय संस्कृती कशी टिकवली यावर मार्गदर्शन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतावर शेकडो वर्ष परकीय आक्रमणे झाली। अनेक क्रूर आक्रमकांनी आमच्या देशाची सभ्यता आणि संस्कृतीला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीयत्वाची मूळ जाणीव कधीच कुणी संपवू शकला नाही। भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आणि त्याची ज्वाला कायम तेवत ठेवण्यासाठी देशात अनेक चळवळींनी काम केलं। त्यात भक्ती आंदोलनाचा मोठा वाटा आहे। आमच्या देशातील अनेक थोर संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय विचारांची भावना कायम जिवंत ठेवण्याचं काम केलं। समाजामध्ये असलेली दूरी संपवून सर्वांना एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम भक्ती आंदोलनानं केलं। परकीय आक्रमणानंतर स्वामी विवेकानंद यांनी युवकांना जागृत करत त्यांच्यामध्ये राष्ट्रभावनेची जाणीव निर्माण करून दिली। भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत जोर धरला असताना अशा काळातच डॉक्टर केशव हेडगेवार यांनी देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली। डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजी यांनी 100 वर्षाआधी लावलेलं बीज आज एक वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे। संघाचे सिद्धांत आणि आदर्शाने आमच्या देशातील मूळ भावनेला बळ देण्याचं कार्य केलं। संघ केवळ एक वटवृक्षच नाही, तर भारतीय संस्कृतीचा अक्षयवृक्ष आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। संघ 100 वर्षांपासून राष्ट्रीय जाणीव प्रबळ करण्याचं काम करत आहे। दृष्टी आणि दिशा या दोन भिन्न गोष्टी आहेत। बाह्य आणि अंतर्गत दृष्टी आवश्यक आहे। गुलाबराव महाराज यांनी आपल्या अंतर्गत दृष्टीतून अनेक ग्रंथ लिहिले। संघ एक संस्कार यज्ञ आहे। ते प्रत्येक स्वयंसेवकाला अशीच अंतर्दृष्टी आणि बाह्यदृष्टी देण्याचं काम करतं। आपलं शरीर हे परोपकारासाठी आहे। सेवा संस्कारात आली की ती साधना बनते। संघाच्या अनेक पिढ्यांनी आपल्या सेवा कार्यातून संस्था उभ्या केल्या आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले।